शिवछत्रपतींच्या पूर्ण प्रतापांवरती आपलं आयुष्यभर कवन लिहिण्यात घालवणाऱ्या कविभूषण यांच्या कवनांचं रसग्रहण आपण या शृंखलेमध्ये करतो आहोत. मी तुमचं सगळ्यांचं मावळाच्या वतीने स्वागत करतो. हे कवन मी आज घेऊन आलोय. हे कवन तुम्हाला माझ्या एरवीच्या उत्साहापेक्षा या उत्साहात बदल जाणवतोय, कारण की मी आज या चैतन्यानेच स्फुरलोय की मला आता हे कवन म्हणायचंय. हे कवन अतिशय अवघड, तितकंच अंगावर काटा आणणार आहे. काहीतरी भन्नाट म्हणलं असं निश्चित तुम्हाला वाटेल. मी वर्णन करतो. अतिशयोक्ती अलंकार आहे, अर्थात यात खूप भन्नाट गोष्टी कविभूषणांनी म्हटल्यात. अर्थ आपण समजून घेऊच. मी कवन म्हणायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कविभूषण शिवछत्रपतींची चतुरंग सैन्य चालत आल्यानंतर त्याचा प्रभाव शत्रूवर काय पडतोय, पूर्ण वातावरणावर काय पडतोय ते सांगताना म्हणतात, साजी चतुरंग संग अंग में उमंगधारी सारजा शिवाजी जंग जीतन चलत है. साजी चतुरंग संग अंग में उमंगधारी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद विहद नगारन के नदी नद मद गए भरन के रलत है. ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल गजन की तैल पहल सैल उसलत है. तारासु तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यू हलत है. थारा पर पारा पारा वार यू हलत है. मजा आली. आपण तुकडे तुकड्यात बघू, तुम्हाला जास्त आवडेल. साजी चतुरंग सैन अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतन चलत आहे. शिवछत्रपतींची चतुरस्त्र सेना चालायला लागली. त्यांच्या मिजाजावरून, त्यांच्या साजावरूनच लक्षात येतं की ही जिंकायलाच निघाली आहे. एक अंगात चैतन्य आणणारं त्यांचं चालणंच आहे. भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गब रन के रलत है. हत्तीला ज्यावेळी ओव्हर स्ट्रेस होतो हत्ती, त्यावेळी त्याच्या कानाच्या मागून जो द्रव बाहेर पडतो त्याला मद म्हणतात. तो खूप स्ट्रेस झाला की पडतो. तर महाराजांच्या सैन्यातले गजदळ ज्यावेळी चालायला लागतं त्यावेळी त्या मदातनं बाहेर, त्या मदामुळे ते मद नदीमध्ये मिसळून आता नदीला पूर आलाय. भन्नाट की नाही, एवढं त्याचं स्ट्रेसमध्ये आपले हत्ती चालतायत. ह्याला फॅला खॅला व्हायला खलक में घ्यायला गेलं गजन किटायला व्हायला सॅला उचलत आहे. अक्षरशः धडधड 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 पूर्ण जमीन हालायला लागलीये. हे सैन्य ज्यावेळी चालत येते त्यावेळी तारासो तरणी धुमी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यू हलत है. एखाद्या थाळीमध्ये पारा ठेवला आणि तुम्ही त्या पाऱ्याचं हलणं कसं असतं. शिवछत्रपतींच्या चालत येणाऱ्या चतुरस्त्र सेनेने, चतुरंग सेनेमुळे तो पारा पण असा उड्या मारायला लागलाय थाळीमध्ये ठेवलेला. भन्नाट की नाही. एकदा परत म्हणून बघायचा प्रयत्न करू. साजी चतुरंग संग अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गए भरन के रलत है. हैल फैल खैल भैल खलक में गैल गैल गजन की ठैल भैल सैल उसलत है. तारासु तरनी धूमी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यू हलत है. थारा पर पारा पारा वार यू हलत है. मराठी बघूयात आपल्याला जमतंय का. पूर्ण मंदारमालेतलं ह्याचंच ट्रान्सलेशन. आता या गोष्टींचं ट्रान्सलेशन एवढं सोपं नाहीये, त्यामुळे ते आहे जसंच्या तसं नाही होणार. आपण प्रयत्न करू. जे आहे ते मी म्हणायचा प्रयत्न करतो. चौरंग सेना सजे युद्ध रंगी, चौरंग सेना सजे युद्ध रंगी, तुरंगी चढे भोसला मर्दतो. ऐकून तद्वाद्य घोषास शिपी, प्रमद्द द्वीपाचा मद स्त्रावतो. द्वीपांचा मद स्त्रावतोय. ऐकून तद्वाश घोषास शीशी, प्रमद्द द्वीपांचा मदस्त्रावतो. चित्कार हुंकार सर्वत्र होई, नभे सैन्य वाटे उफाळे गिरी. डोंगर पडतायत. चित्कार हुंकार सर्वत्र होई, नभे सैन्य वाटे उफाळे गिरी. धुलीत नक्षत्र सासूर्य भासे, रसाचा जणो बिंदू पात्रावरी. रसाचा जणो बिंदू पात्रावरी. आवडलं. या भागात भन्नाट कवन ऐकायला मिळालं. पुढच्या भागात मी तुम्हाला याहून भन्नाट कवन ऐकवेन. तोपर्यंत जय शिवराय.